आज आपण सिमला बटाट्याची वेगळ्या पद्धतीने भाजी कशी बनवायची ती पाहूया. तर तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. ठेचलेलं लसूण, अद्रक टाकायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. चमच्याभर कसुरी मेथी टाकायची, याने भाजीला टेस्ट येते. एक बारीक कापलेला कांदा, तो पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर एक कांदा आहे, तो मोठा मोठा कापून घेतलेला आहे आणि त्याला मोकळा करून घेतला आहे. तो पण टाकून याच्यात परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे कापलेला, त्याच्यानंतर टॅमॅटो, सिमला कापून घेतलेली ती पण टाकायची आहेत आणि थोड्याशा फोडी मोठ्या मोठ्या ठेवायच्या टॅमॅटो आणि सिमलाच्या. आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मिरची पावडर वापरायची आहे इथे, मसाला नाही वापरायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. वाफेवरच आपल्याला ही भाजी बनवायची आहे. आता एक वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटाची. आता याच्यावर आपल्याला पाणी थोडंसं मारून घ्यायचं आहे असे दाखवल्याप्रमाणे. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि चांगलं मिक्स करून याच्यावर चवीसाठी साखर पण टाकायची आहे आणि परत एकदा आता झाकण ठेवायचं आणि वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे. एक 10 ते 15 मिनिटात भाजी शिजते आणि फार छान भाजी लागते. आता बटाटा शिजला की नाही ते चेक करायचं आणि अगदी 2 चमचेभर याच्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा आहे. खूप जास्त नाही टाकायचा किंवा खोबरं सुकं. आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. अशी भाजी बनवून बघा.